बरं झालं तुम्ही आलात. आम्ही कधीची वाट बघत होतो माहितीये. म्हणजे नेहमीच येता ना, मग अजून कसे आला नाही म्हण. या ना, या, बसा बसा सगळ्यांनी. सुम्या बस ना, बस बस रे. काव्या बस रे. सचिन जरा पाणी आणतोस का? सुमित, सुमित, हे बघ, आम्हाला असं वाटतंय की शाल्मली प्लीज नको ना तो विषय. सुमित तू थांब आणि आता फक्त ऐक. हा हे बघ, म्हणजे मला तरी असं वाटतंय की आपण त्या मुलीला शोधून काढलंच पाहिजे. करेक्ट आहे. मग आपण आकांक्षा मॅडमना बोलवूया का? त्या नक्कीच काहीतरी सोल्युशन काढतील. गप रे, इथे सोल्युशन नाही, कन्फ्युजन आहे. याने त्या पोरीला 75,000 रुपये दिलेत. कुठल्या बेसिसवर? तिने अगोदर घेतलेले पैसे रिटर्न केले होते ना. असं सुमित म्हणाला होता. सो यावेळेस पण देईल असं वाटतंय. अरे कशी देईल, तीच गायब आहे. हो ना, आणि तिने आधी घेतलेले पैसे परत दिले कारण सोपं आहे. तिला सुमितचा विश्वास मिळवायचा होता, जो तिने मिळवला, आणि मग सुमितला फसवलं. कदाचित तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल. अभिमान, अरे काय बडबडतोयस तू? अरे तिने तिचं अकाउंट डिलीट केलंय. आणि मला माहितीये खूप वस्ताद असतात हे लोक, एकदम मास्टर असतात या गोष्टीमध्ये. आणि मला खूप चांगला अनुभव आहे या सगळ्याचा. हे काय चाललंय? काही नाही. कुठे काय? देविकाचे फोटो तू का बघतोयस? मी बघतोय कारण ते एक मिनिट, हिचे फोटो तुझ्याकडे कसे काय आले? सुमितच्या लॅपटॉप वरून. ओ, म्हणजे सुमितने स्वतः तुला फोटो दिले का? बेबी, दिस इज व्हेरी रॉंग, व्हेरी बॅड. मी काय म्हणतो, हिच्याकडे बघ ना, किती सुंदर दिसते, किती सालस. हिच्याकडे बघून वाटतं का ही कोणाला फसवेल? छे, शक्यच नाही. अरे हिच्याकडे बघून कोणी फिदा होईल ग लगेच, नाही का? मी सोडून कोणी फिदा होईल लगेच, असं म्हणायचं होतं. सुंदर
सुशील सालस? तुझ्या समोर नाही काही, तुझ्या समोर एकदम पाणी कम चाय. म्हणजे मी पाणी कम? अगं ही पाणी कम, तू चाय. काय रे अभि, लग्नाआधी मला एवढी तू लव्ह लेटर्स पाठवली, त्या एका पण लव्ह लेटर मध्ये तो शब्द नव्हता, ते सालस. हा, आणि ही सालस. हो ग बेबी, तू सुंदरच आहे. तुला माहिती ना, तू माझ्याकडे एकदम सुंदर सुंदर मुलगी आहेस, हो की नाही? तर बघ, मी का फोटो बघतोय माहितीये का? हा जो फोटो आहे ना, ह्याच्या मागे जे लोकेशन दिलंय ना, ते ओळखीचं आहे का बघतोय, म्हणजे तिला शोधायला सोपं जाईल ना. कळलं का? नक्की का? हो. माझं बाबू, माझं गोलू मोलू. मस्करी करते मी, काय तू पण. हो ना, बायकांचं काही काही कळतच नाही बाबा मला. बरं ऐक ना, मग ह्या देविकाला ना तू सोशल नेटवर्किंग साईटवर शोध. खरंच कळणं अवघड आहे तुम्हाला. तिचं नाव टाईप कर. अरे देविका पितळे ना? पितळे. हा हा. केवढ्या प्रोफाईल्स आहेत, आता कसं शोधू हिला? प्रत्येक प्रोफाईल उघडून. कुठे गेला असेल रे? काहीच कळत नाहीये. काय करायचं? मोरे काकांकडे बघूया. मी जाऊन बघून येतो. मी पण येतो, चल. कुठे गेलेलास? अरे मी त्या गुढीनोला सोडून आलो. गुढीनोला? का, काय झालं? ते झालं काही नाही, पण मी असं ठरवलंय की आता काही गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. म्हणजे? अरे अटॅचमेंट वाढायला लागली त्या गुढीनो बरोबर. आपल्यातलाच एक वाटायला लागला. पण आफ्टरऑल तो तर पुतळा होता, आणि जे नातं जुळून टिकणार नसेल अशा नात्याचा काय उपयोग आहे ना. आणि आपल्या नात्याचं काय? काय कमाल आहे, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? कुठलंही नातं आयुष्यभर टिकत नाही ना. मग पुढे त्रास होऊ नये म्हणून आपल्यातली मैत्री तोडणार आहेस? आयुष्यात मी काय काय गमावलंय याचा हिशोब करण्यात मी वर्षानुवर्ष काढली. पण मी किती चांगले मित्र कमावलेत हे काल रात्री मला कळलं. बोलत होतात ना तेव्हा. राघव उठ, मला माहितीये तू झोपलेला नाहीयेस. तुला नकोच सांगितलेलं असतानाही तू फोटो अपलोड केलास ना. त्याला कळलं ना तर जीव घेईल तुझा. हळू बोल ना. काय तू जर जोराने बोललास तर तू काय बडबडतोयस? माझ्या बरोबर तुझाही जीव घे. काका तू मला एक सांग, तो फोटो तू कुणाकुणाला पाठवलाय? सगळ्यांना ब्रॉडकास्ट केलाय. बाई